नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाचा हक्क या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमचं. तर मित्रांनो, डॉक्टर म्हटलं की आपला सर्वात जास्त असा विश्वासपात्र माणूस किंवा देवाचं स्थान देत असतो. दुसऱ्या नंबरचा आपण त्याला देव मानतो मित्रांनो. तर मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये एक घटना घडलेली आहे. त्या घटनेमुळं आपल्याला डॉक्टर या शब्दावर राग उत्पन्न होईल व आपला त्यांच्या तिरस्कार असं होईल मित्रांनो. तर मित्रांनो, झालं असं की संगमनेर तालुक्यामध्ये एक हॉस्पिटल आहे व एक डॉक्टर आहे. त्या डॉक्टरचं नाव अमोल करपे असं त्या डॉक्टरचं नाव आहे. खाजगी रुग्णालय आहे मित्रांनो. व तेथे एक अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केलेला मित्रांनो आहे. व तेथील असं पेशंट वगैरेंचं असं सांगणं होते की वारंवार अशा घटना तेथे घडत आहेत की काही महिलांनी आपल्या इज्जतीसाठी घरातच आपलं गप्प बसून घेतले. तर अशा बऱ्याच अशा घटना घडल्या मित्रांनो त्या दवाखान्यामध्ये. तर मित्रांनो, असं संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्या डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे व त्याच्यावर कठोर अशी कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहे. तर संगमनेरमध्ये अशा घटना बऱ्याच अशा घडलेल्या त्या दवाखान्यामध्ये. व काही महिलांनी आपल्या इज्जती खातीर शांत बसून घेतले, आपली बदनामी न होऊ त्यासाठी. तर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केलेली आहे त्या डॉक्टरला व 10 दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील त्याला देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण भरोसा करून डॉक्टरकडे जात असतो व आपल्या मनातलं काय असेल ते आपले आजार, आपल्याला कशामुळे त्रास होतो ते सगळं सांगत असतो व जेंट्स डॉक्टर देखील असतात. सगळेच नसतात मित्रांनो तसे, पण काही समाजामध्ये आरोपी व राक्षस आहेत. राक्षस म्हटलं तरी चालेल मित्रांनो, कारण की हा डॉक्टरने हे असे प्रकार ते की दवाखान्यात केले आहे त्या आपल्या अल्पवयीन मुलीवर. तर मित्रांनो, हेच खूप वाईट असं घडलेले. त्या डॉक्टरमुळे सगळे डॉक्टरला बदनामी सहन करावी लागत आहे व त्या डॉक्टरला कठोर अशी कारवाई तर होणारच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या अशा घटनेमुळं आपण देखील घाबरून जातो का? तर मित्रांनो, घाबरायचं काम काहीच नसतं, कारण की एक करतो पण त्याला सर्वच जण बदनाम होत असतात. एक करतो म्हणून सर्वच खराब असे डॉक्टर नसतात मित्रांनो, काही चांगले डॉक्टर देखील असतात. तर ज्याचे त्याचं वागणूक व ज्याचे त्याचे विचार असतात मित्रांनो. काही डॉक्टर खूप असे चांगले देखील असतात, चांगली सेवा देतात आपल्याला. एकाने केलं म्हणून सर्व डॉक्टर दोषी आहे असं आपण नाही म्हणू शकत मित्रांनो. त्या डॉक्टरवर कठोर अशी कारवाई तर होणारच आहे मित्रांनो. आणि आपण काळजी घेणं आपली पण जिम्मेदारी आहे. आपल्या आपल्या बाजूला असा डॉक्टर तर नाही याची पण आपण गांभीर्याने स्वतः लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, या घटनेचा चांगलाच तपासून पोलीस डिपार्टमेंटने चांगलाच लक्ष देऊन तपास करावाच. डॉक्टरवर कारवाई करावी व त्याचं लायसन देखील रद्द करण्यात यावं अशी माझी मागणी आहे मित्रांनो. व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत. अशा डॉक्टरला काही सजा झाली पाहिजे व या अशा घटना घडल्यावर त्याच्यावर कशी कारवाई केली पाहिजे. तुमचं काय मत आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा. व तेथील महिला कार्यकर्त्यांनी त्या डॉक्टरला चांगलाच असा धडा शिकवलेला आहे मित्रांनो. त्याच्या हॉस्पिटलवर मोर्चा घेऊन नेण्यात आलेला आहे व ते हॉस्पिटल बंद असं करण्यात देखील आलेलं आहे व डॉक्टरला अटक झालेली आहे व त्याला सजा देखील चांगलीच होईल मित्रांनो. कारण की आपल्या न्यायालयात असं आहे मित्रांनो, कठोर अशी कारवाई करतीलच त्याच्यावर. तर मित्रांनो, मी आजचा व्हिडिओ इथे संपवतो. काही चुकी आढळली तर नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो व तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवा. सर्वांना जय आदिवासी, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा
सर्वांना जय आदिवासी.